गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजची ही चौथी कथा। नारायण नारायण। भगवान महाविष्णूच्या दरबारात नारदांनी प्रवेश केला तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. सभोवताली बसलेल्या देवदेवतांचे निरीक्षण करीत व नारायण नामाचा घोष करीत नारद महाविष्णूजवळ जाऊन पोहोचले. त्यांनी महाविष्णूंना अभिवादन केले व भगवंताच्या डाव्या बाजूला जाऊन उभे राहिले. सगळीकडे एकदम शांतता पसरली. नारद येऊन उभे राहिले तरी सभेच्या पुढील कामकाजाला काहीच सुरुवात होण्याची चिन्हे दिसेनात. प्रत्येक देवतेची नारदावर नजर होती. होत असलेल्या प्रकाराने नारद खजील झाले. भगवंतांना व देवतांना उद्देशून म्हणाले, मी आपणा सर्वांची क्षमा मागतो. माझ्या आगंतुक आगमनाने आपल्या चाललेल्या चर्चेमध्ये मी विघ्न आणलेले दिसते. आपण आपली चर्चा पुढे चालू करावी. भगवान विष्णू म्हणाले, नाही नारदा, तुझ्या येण्याने कसलेही विघ्न आलेले नाही. उलट तुझी उपस्थिती आजच्या चर्चेला आवश्यकच होती. म्हणूनच तुला येण्याची आम्ही प्रेरणा दिली. तेव्हा या सभेला सांग की सध्या पृथ्वी तलावर काय समाचार आहे. नारद मुनी म्हणाले, अगदी याच विषयावर बोलण्यासाठी मी इकडे आलो आहे. भगवंता, आपण धर्माची सुव्यवस्था लावण्यासाठी धर्माची स्थापना करता व तुमचे अवतार कार्य संपवून तुम्ही परत येता. नंतर समाजातील धुरंधर लोक पुढे त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य करतात. त्यामुळे साहजिकच सत्ता आणि ऐश्वर्य त्यांना प्राप्त होते. ज्ञान, सत्ता आणि ऐश्वर्य या तिन्हीचा संगम झाल्याने ते टिकवण्यासाठी हळूहळू त्यांच्या वृत्तीमध्ये फरक पडू लागतो व त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात. आणि सध्या पृथ्वीवर त्याचाच अतिरेक चालू आहे. भगवंता, कुरुक्षेत्रावर आपण अर्जुनाला गीता सांगितली. त्या गीतेच्या उपदेशाचा उपयोग, त्याचा अर्थ बदलून हे लोक समाजाची पिळवणूक करण्यासाठी कसा करीत आहेत हे पहा. एक जमीनदार त्याच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अगदी अल्प वेतन देतो. त्यांना पोटाला 2 वेळेस कसे बसे पुरेल एवढेच धान्य देतो व अंगाला जाडाभरडा कपडा देतो आणि शरीराचे मुटकुळे टाकता येईल अशी त्याची झोपडी बांधून देतो. घरातील लोकांच्या आजाराला वा लग्न कार्याला जादा धन लागल्यास कर्ज म्हणून देतो व त्या कर्जाच्या फेडीसाठी तो शेतकरी मुलाबाळांसहित जन्मभर त्याच्या शेतात राबत राहतो. वेतन, धान्य याबाबत शेतकरी जेव्हा तक्रार करतो त्यावेळी तो जमीनदार म्हणतो, बाबा रे, भगवान श्रीकृष्णांनी गीतेत काय सांगितले? कर्मयोगाचे आचरण करावे, फळाची आशा धरू नये, अल्प आहार घ्यावा, उपाधी जास्त वाढवू नयेत, जो देह नाशवंत आहे त्याचे जास्त लाड करू नयेत, थंडी, उष्णता, सुख दुःख समान मानून आनंदाने जगावे व भरपूर काम करावे. मग जा, आज सर्व नांगरणीची कामे झाली पाहिजेत. दुसरीकडे विजनवासामध्ये राहून व कडक तपश्चर्या करून काही योगी सिद्धी मिळवतात व त्या सिद्धीचे प्रदर्शन करून हजारो शिष्य मिळवतात. स्वतःचे महत्त्व वाढवून आरत्या पूजा करून घेतात व स्वतःलाच परमेश्वर भगवान मानतात. आता आपण पूर्ण झालो असा गवगवा ते लोकात पसरवतात. त्यामुळे लोक त्यांच्या भजनी लागतात व त्यायोगे हे साधू ऐश्वर्याचा उपभोग घेतात, पण आत्मज्ञानामध्ये शून्य असतात. त्यामुळे समाजाची दिशाभूल होते. काही भोंदू साधू विज्ञानाची माहिती करून घेतात, त्यायोगे वेगवेगळे चमत्कार करतात. हे लोक लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडतात. अहो, या भोंदू साधूंकडे आणखी काय प्रकार चालतात म्हणून सांगू, पण नकोच त्या प्रकारांचा उच्चार या देवासमवेत करणे उचित होणार नाही. आता आणखी काय प्रकार सांगतो. भगवंता, वर्णव्यवस्थेमध्ये तर भेदाभेद फारच वाढला आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण तर फारच कर्मठ बनत चालले आहेत. स्पृश्याच्या प्रकाराचा तर अतिरेक झाला आहे. स्वार्थाने अंध झालेल्या या लोकांना अस्पृश्य म्हातारीची सावलीच काय, पण दर्शनानेही विटाळ होतो. पण असह्य अस्पृश्य तरुणीची अब्रू लुटताना त्याला विटाळ होत नाही. उलट तिच्या असहाय्यतेला मदत करण्याचा उदारपणा दाखवून स्वतःला दानशूर म्हणून घेतात व स्वतःचा गौरव करून घेतात. गीतावचनाचा दृष्टांत देऊन मान सन्मानाचे स्वतःला वावडे आहे असे दाखवतात व आपली खुशामत करणाऱ्या लोकांकडून ते स्वतःचा सत्कार समारंभ करून घेतात. पण दुसऱ्याला मान देण्याची वेळ आली की त्यांना अमानित्व आठवते. स्वतः दांभिकपणाने वागून सज्जनांना ते दांभिक म्हणतात व त्यांची समाजात टर उडवतात. मद्य, मांस भक्षण करण्यासाठी अन्य निमित्ताने पशुहिंसा करतात व परमेश्वराचा प्रसाद म्हणून त्याचे यथेच्छ भक्षण करतात. काही दांभिक व अर्धवट ज्ञानी लोक स्वतःच्या ज्ञानाचा टेंभा मिरवण्यासाठी गुरुकुल चालू करतात व शिष्यांना गुरुसेवेचा उपदेश करून त्यांना अनेक प्रकारे राबवून घेतात, पण प्रत्यक्ष ज्ञान देण्याचे नाव काढत नाहीत. या गुरुचा बाह्य बडेजाव मात्र पाहण्यासारखा असतो. ते भरल्या पोटी शिष्यांना संयमनाचे पाठ देतात. सर्व प्रकारचे उपभोग
घेऊन शिष्यांना वैराग्याचा उपदेश करतात. जन्मामध्ये सतत दुःख भोगल्यानेच ज्ञान प्राप्त होते. अनासक्त बुद्धीने वागावे व सद्गुरूलाच सर्व अर्पण करावे असा उपदेश करून ते गुरु शिष्यांना लुबाडतात. सर्व प्रकारचा उपभोग घेऊन ते स्वतःला अनासक्त इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत असे सांगतात. प्रत्येक स्वार्थाच्या गोष्टीत बारकाईने लक्ष घालूनही व येन केन प्रकारेण तो स्वार्थ साध्य करूनही ते स्वतःला उदासीन म्हणून घेतात. सर्वांविषयी समभाव व आपण फार न्यायी आहोत म्हणून सांगणारे लोक स्वतःचा स्वार्थ साधून बरोबर झुकते माप एका बाजूला टाकतात. अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचे म्हणजेच स्वतःच्या स्वार्थाविषयीचे ज्ञान हेच खरे ज्ञान असून बाकी सर्व अज्ञान असे काही अध्यात्मवादी सांगतात. जीवन हे क्षणभंगूर आहे असे लोकांना सांगून स्वतः मात्र आहे तोवर जास्तीत जास्त उपभोगून घ्या असं म्हणत असतात. स्वतःच्या स्वैर संचाराला व उपभोगाला इंद्रिय त्यांच्या विषयात रमत आहेत. मी मात्र नामानिराळा आहे असे म्हणून शब्दांचा सुंदर साज चढवतात किंवा सर्वाठाई परमेश्वर असून तो माझ्या ठिकाणी आहे व तोच त्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहे असेही हे लोक सांगत असतात. आम्ही तर जीवनमुक्त झालो आहोत असा ते डांगोरा पिटवतात आणि कोणत्याही विधी निषेधाचे बंधन ते पाळत नाहीत. भगवान विष्णू एकदम मध्येच म्हणाले, बस बस नारदा, अगदी कहर झालेला आहे हा. नारद म्हणाले, भगवंत, याचे कारण गीता ही संस्कृतात आहे. सामान्य लोकांना तिचा अर्थच कळत नाही. संस्कृत पंडितांच्या भासनात ती बंदिस्त आहे. लोकांना खरे खोटे योग्य अयोग्य काहीच कळत नाही. ते संस्कृतज्ञ लोक बाकीच्या लोकांना इतक्या तुच्छतेने वागवतात की त्याचे वर्णन करू शकत नाही. भगवन, आपणच एकदा तिथे जाऊन हा प्रकार पाहावा असे मला वाटते. भगवंत म्हणाले, नारद, आता आमचा तोच विचार चालला आहे. माझ्या कानांवर काही प्रकार आलेले आहेत, पण तू मात्र सविस्तर हकीकत सांगितलीस. आता मला वाटते मी एकट्याने अवतार घेऊन हे कार्य होणार नाही, तर नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वजण माझ्या सहाय्याला येणे जरूर आहे. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे या खेपेला दुष्टांचा संहार करून धर्मसंस्थापन करायचे नाही, तर दुष्टांचे मतपरिवर्तन करून धर्मसंस्थापन करावयाचे आहे. तेव्हा तुम्ही सर्व वेगवेगळ्या जातींमध्ये जन्म घ्यावयाचा आहे. नारद म्हणाले, पण भगवंत, आपण कोणत्या जातीमध्ये जन्म घेणार आहात? भगवंत म्हणाले, नारदा, वामन रूपाने आम्ही ब्राह्मण कुलात, रामरूपाने क्षत्रिय कुलात व कृष्ण रूपाने वैश्य कुलात जन्म घेतला. तुमच्यातील काही वैश्य काही क्षुद्र म्हणून जन्माला येतील, पण आम्ही मात्र ब्राह्मण कुळातच जन्म घेणार. तोच भगवंतांचे लाडके भक्त म्हणाले, देवा, हे अवतार कार्य फारच अवघड आहे, त्रासदायक आहे असे दिसते. म्हणजे आमचा छळ होणार व तुम्ही ब्राह्मण कुलात जन्म घेणार. भगवंत, शांत व्हा. पुढील सांगणे ऐकले म्हणजे तुम्हाला खरी कल्पना येईल. मी जरी ब्राह्मण कुळात जन्म घेणार असलो तरी तो जन्म संन्यासाच्या पोटी असेल. त्यामुळे समाजात आम्हाला क्षुद्राहूनही नीच मानले जाईल व खरा छळ आमचा होईल. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. तुम्ही भक्तीची पताका तेथेही फडकावयाची आहे. पृथ्वीवरील आपले सर्वांचे दैवत पंढरपुरातील माझाच अवतार पांडुरंग असेल. आता माझे अवतार कार्य काय असेल असा तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे. कपिल मुनीचा अवतार घेऊन मी सांख्ययोग सांगितला. त्यानंतर श्रीकृष्ण अवतारात अर्जुनाला कर्मयोग सांगितला. जशी काळाची गरज होती, सामाजिक स्थिती होती तसे त्यावेळी सांगितले. पण आता संस्कृतात अडकून असलेल्या ज्ञानाला सहज आकळून टाकणारा भक्तियोग मी यावेळेला सांगणार आहे. संसारामध्ये राहूनही स्वतःच्या कर्माचे निष्ठेने आचरण करून कोणत्याही साधनाशिवाय व उपाधीशिवाय परमेश्वराकडे जाणारा मार्ग लोकांना दाखवून द्यावयाचा आहे. आणि तो म्हणजे भक्तिमार्ग. जे ज्ञानाने म्हणजे ज्ञानाच्या अभिमानाने विद्वानांपासून, धर्माचे जाणकार म्हणवणाऱ्या धर्मज्ञानांपासून दूर राहिले, ते अडाणी भक्त केवळ नामघोषाच्या साह्याने सहज प्राप्त करून घेतात माझे परमधाम. हे आपणाला त्यांना दाखवून द्यावयाचे आहे. माझ्यापुढे ज्ञान, विज्ञान, सत्ता, ऐश्वर हे सर्व व्यर्थ आहे याची त्यांना त्यावेळी कल्पना येईल. म्हणून आपण सारे या कार्यासाठी आता पृथ्वीवर जावयाचे आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंतच्या अवतारात दुष्टांचा संहार करण्यासाठी मी शस्त्राचा वापर केला, पण या जन्मात माझी चारही आयुधे ही वेदरूपाने ज्ञानरूपाने माझ्याजवळ असतील व या ज्ञानाच्या प्रभावाने तेथील कर्मकांडांना प्राधान्य देणाऱ्या कर्मकांडी लोकांचा, संस्कृत ज्ञानाचा फायदा घेऊन अज्ञजनांना धर्म विमुख करणाऱ्या गर्विष्ठ लोकांचा, सत्तेच्या जोरावर अबलांवर, नीच वर्णीयांवर अन्याय करणाऱ्या लोकांचा पराभव करावयाचा आहे. म्हणजेच त्यांचे मतपरिवर्तन करावयाचे आहे. त्यांच्या डोळ्यावर आलेल्या धनमद, ज्ञानमद व सत्तामद यांचा पडदा दूर सारावयाचा आहे. त्यासाठी चमत्काराचे एक प्रभावी शस्त्र मात्र वापरावे लागेल. भक्तीचे वैर दुष्ट व्यक्तींशी नसून दुष्ट वृत्तीशी आहे.
तेव्हा भक्तीच्या प्रसारार्थ, पुष्ट्यर्थ, पोषणार्थ दुष्टवृत्तीचा संहार करावयाचा आहे व ते केवळ परिवर्तनाने, चमत्काराच्या परिवर्तनानेच शक्य आहे. आता कोणी कोठे कोठे जन्म घ्यावयाचा ते ऐका. श्री शिव हे प्रथम संन्यासाच्या घरी जन्माला येतील, त्यानंतर मी, त्यानंतर ब्रह्मदेव व शेवटी आदिमाया, नंतर भक्तगण हो तुम्ही, असे म्हणून भगवंतांनी सर्व भक्तांना कोणाच्या घरी कोण म्हणून जन्म घ्यावयाचा हे समजून सांगितले. शिंपी, सोनार, कुंभार, माळी, ब्राह्मण, महार, मांग, न्हावी सर्व 18 पगड जातींमध्ये भक्तगणांची सोय भगवंतांनी केली आणि सभा संपली. सर्व भक्तगणांना आनंद झाला व सर्व आपापल्या कार्याला लागली, जन्म घेण्याच्या तयारीला लागली. धन्यवाद.